हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा मॅथेमॅटिक्सचा 6 मार्च 2026ला झालेला पेपर सॉल्व करणार आहोत. पहा, सॉल्व करू आपण पेपर. क्वेश्चन 1A काय दिला आहे पहा. फॉर एव्हरी सब क्वेश्चन 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन. चूज द करेक्ट आन्सर अँड राईट द अल्फाबेट. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. करेक्ट ऑप्शन आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट काय पहा, रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज इज. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. आता इसेन्शियल कमोडिटीजवर रेट ऑफ GST किती असतो? 0% असतो, म्हणजे ऑप्शन येईल सी ऑप्शन येईल. क्वेश्चन सेकंड पहा, आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स विच वन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याच्यातील कुठलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही हे आपल्याला विचारलेलं आहे. आता फर्स्ट ऑप्शनमध्ये पहा, या दोन्ही टर्म्स आपण या साईडला घेऊ. म्हणजेच काय होईल पहा, काय इक्वेशन मिळेल आपल्याला? x² + 4x. हा x² आपण या साईडला घेऊ. -x² - 11 इज इक्वल टू 0. आता हा x² - x² कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळेल? 4x - 11 इज इक्वल टू 0. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच काय? ज्या इक्वेशनमध्ये 1 व्हेरिएबल असेल आणि त्या व्हेरिएबलची पॉवर किती असली पाहिजे? 2 असली पाहिजे. आता 4x - 11 इज इक्वल टू 0 या इक्वेशनमध्ये x या व्हेरिएबलची पॉवर 2 नाही. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. म्हणजेच आपला करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? येईल. आता सेकंड ऑप्शनमध्ये पहा, x², x ची पॉवर 2 आहे, म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. थर्ड ऑप्शनमध्ये 5x², यामध्ये x या व्हेरिएबलची पॉवर 2 आहे, म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि ऑप्शन 4मध्ये हा x² जर आपण या साईडला घेतला तर काय होईल? -x². मग -x² - x² किती होईल? -2x². म्हणजेच x या व्हेरिएबलची पॉवर 2 आहे, म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजेच आपलं करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? ए. थर्ड क्वेश्चन पहा, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y इज इक्वल टू 19. फाइंड द व्हॅल्यू ऑफ y व्हेन x इज इक्वल टू 1. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू 1 पुट करायची आहे आणि आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहा, या इक्वेशनमध्ये आपण x ची व्हॅल्यू 1 पुट करू. 4 × x ची व्हॅल्यू 1 घेऊ प्लस 5y इज इक्वल टू 19. 4 × 1 = 4 प्लस 5y इज इक्वल टू 19. हा 4 आपण या साईडला घेऊ. 5y इज इक्वल टू 19 - 4. 5y इज इक्वल टू 19 - 4 किती येईल? 15. हा 5 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. y इज इक्वल टू 15 अपॉन 5. 5 × 1 = 5, 5 × 3 = 15. देअरफॉर y इज इक्वल टू 3. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळाली? 3. म्हणजेच आपलं करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? ऑप्शन बी. फोर्थ क्वेश्चन पहा, सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 इज. आता आपल्याला काय सांगितले? 3 चे फर्स्ट 5 मल्टिपल्स घ्यायचे आहेत. कोणते येतील पहा? 3 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 4 = 12, 3 × 5 = 15. हे काय आहेत? 3 चे फर्स्ट 5 मल्टिपल्स आहेत. यांचे आपल्याला काय करायचे? सम करायचे. किती येईल पहा? सम इज इक्वल टू 3 + 6 9, 9 + 9 18, 18 + 12 30, 30 + 15 किती येईल? 45. किती? म्हणजेच करेक्ट ऑप्शन ए येईल. क्वेश्चन 1 मधील बी पहा, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स ऑन सर्टन आर्टिकल. इफ रेट ऑफ CGST इज 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ GST. आता या ठिकाणी आपल्याला CGSTचा रेट दिलेला आहे 9% आणि आपल्याला GSTचा रेट विचारलेला आहे. आता CGST हा काय असतो? GSTचा हाफ असतो. CGST इज इक्वल टू हाफ इंटू GST. आता CGST किती दिलेला आहे आपल्याला? 9 दिलेला आहे. 9 इज इक्वल टू 1/2 इंटू GST. हा 2 या साईडला घेऊ. म्हणजे GST किती मिळालं आपल्याला? 9 × 2, 9 × 2 = 18%. म्हणजे GST काय असणार आहे? CGSTच्या डबल असणार आहे. जर CGST 9% असेल तर GST किती असणार आहे? 18%. क्वेश्चन सेकंड पहा, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल्स x and y, इफ dx इज इक्वल टू -42 अँड d इज इक्वल टू -3, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आपल्याला dx ची व्हॅल्यू दिलेली आहे -42, d ची व्हॅल्यू दिलेली आहे -3 आणि आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, x इज इक्वल टू dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? -42 अपॉन d ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? -3. मायनस मायनस कॅन्सल होईल. 3 ने भागालो आपण. 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 4 मधून 3 गेले 1, 12 झाले. 3 × 4 = 12. म्हणजेच आन्सर किती येईल? 14. x ची व्हॅल्यू किती येईल? 14. थर्ड क्वेश्चन पहा, व्हेन 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, राईट द सॅम्पल स्पेस. 2 कॉइन्स टॉस केल्यानंतर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल पहा. यस इज इक्वल टू, एक तर आपल्याला हेड मिळेल किंवा टेल मिळेल किंवा हेड मिळेल किंवा टेल हेड मिळेल. म्हणजेच आपला सॅम्पल स्पेस काय येणार आहे? हेड टेल हेड टेल हेड. क्वेश्चन 4 पहा,
राईट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ax² + bx + c = 0. आता या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे 2y = 10 - y² आणि हे इक्वेशन आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता आपण हे 10 आणि ही -y² टर्म या साईडला घेऊ, या दोन्ही टर्म आपण या साईडला घेऊ, म्हणजेच काय मिळेल पहा इक्वेशन. आता या ठिकाणी y² साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल, म्हणजेच y². 2y साईन काय आहे प्लस 2y. या 10चं साईन काय आहे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच -10 = 0. अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन लिहायचं होतं. या फॉर्ममध्ये आपण हे इक्वेशन लिहिलेलं आहे. फक्त या दोन टर्म्स काय करायच्या आहेत आपल्याला या साईडला घ्यायच्या आहेत. कंप्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग. ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे पहा. इफ 1 die इज रोल्ड देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट द नंबर ऑन द अप्पर फेस इज प्राईम. काय दिलेलं आहे पहा आपल्याला सोल्युशन. यस इज द सॅम्पल स्पेस. यस = सॅम्पल स्पेस काय आपला 1 2 3 4 5 6. देअरफॉर n ऑफ s. सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा 1 2 3 4 5 6. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 6. इव्हेंट ए काय दिलेला आहे आपल्याला प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. a = प्राईम नंबर कोणते आहेत 2 3 5. म्हणजेच n ऑफ a = काय येईल सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा 1 2 3. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए = फॉर्म्युला काय आपला n ऑफ a अपॉन n ऑफ s. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल n ऑफ s. प्रोबॅबिलिटी ऑफ a = आता n ऑफ a किती मिळालं आपल्याला 3. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 3 अपॉन n ऑफ s किती आहे 6 दिलेला आहे आपल्याला. = आता इथे आपण भाग घालवला 3 1 = 3 3 2 = 6. आन्सर किती येईल 1/2 दिलेला आहे आपल्याला. आता सेकंड ॲक्टिव्हिटी पहा. राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द गिवन AP 70, 60, 50, 40. हा AP आपल्याला दिलेला आहे. हिअर T1 T1 म्हणजेच काय फर्स्ट टर्म काय पहा 70. म्हणजेच या बॉक्समध्ये येईल 70. T2 = 60 दिलेला आहे आपल्याला. T3 किती आहे पहा 50. T3 म्हणजेच थर्ड टर्म 1 2 3. थर्ड टर्म काय आहे 50. ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म काय आहे 70. डी म्हणजे कॉमन डिफरन्स T2 - T1. T2 - T1 = T2 किती आहे 60 - T1 किती आहे 70. 60 - 70 किती येईल 70 - 60 10 येईल आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस, म्हणजेच कॉमन डिफरन्स काय येईल -10. म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल -10. थर्ड ॲक्टिव्हिटी पहा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला x + y = 3. या ठिकाणी आपल्याला टेबल दिलेलं आहे. फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि सेकंड कॉलममध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता x ची व्हॅल्यू किती दिली आहे 3. आता या इक्वेशनमध्ये आपण x ची व्हॅल्यू 3 पुट करू. इक्वेशन लिहून घेऊ आपण x + y = 3. x ची व्हॅल्यू आपण 3 पुट करू. 3 + y = 3. हा 3 आपण या साईडला घेऊ. y = हा 3 या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल 3 - 3. y = 3 - 3 0. म्हणजे y ची व्हॅल्यू किती येईल या ठिकाणी 0. आता या बॉक्समध्ये काय येईल x आणि y ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू किती आहे 3, y ची व्हॅल्यू किती आहे 0. आता या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू दिलेली आहे 5. या इक्वेशनमध्ये आपण y ची व्हॅल्यू 5 पुट करू. x + y = 3. x + y ची व्हॅल्यू 5 = 3. हा 5 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. x = 3 - 5 3 - 5 किती येईल 5 - 3 2. ग्रेटर नंबरचं साईन -2. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली -2. या बॉक्समध्ये काय येईल -2. आता या बॉक्समध्ये काय येईल -2 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 5 -2, 5. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण. क्वेश्चन 2B काय दिलं आहे पहा आपल्याला. सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे पहा. इफ 2 coins आर टॉस्ड सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. काय सांगितलं बघा 2 coins आपल्याला एकाच वेळेस टॉस करायचे आहेत आणि आपल्याला इव्हेंट काय दिलेला आहे गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. या इव्हेंटसाठी आपल्याला काय करायचे आहे प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. या ठिकाणी आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे पहा. s = आपण 2 coins टॉस केल्यानंतर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल हेड किंवा टेल किंवा हेड टेल किंवा टेल हेड. हा आपल्याला सॅम्पल स्पेस मिळणार आहे. म्हणजेच n ऑफ s किती मिळेल पहा आपल्याला 1 2 3 4. आता आपल्याला इव्हेंट काय दिलेला आहे हा आपण इव्हेंट ए कन्सिडर करू. इव्हेंट ए = सॅम्पल स्पेस काय पहा. इव्हेंट ए काय दिलेला आहे आपल्याला गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. कमीत कमी आपल्याला 1 हेड मिळाला पाहिजे. 1 पेक्षा जास्त मिळाले तरी चालेल. मग इव्हेंट ए साठी काय सॅम्पल स्पेस येईल पहा.
हेड हेड 2 हेड आहेत, चालेल. एक किंवा एकापेक्षा जास्त चालतील. टेल टेल याच्यामध्ये हेड नाही, म्हणजे हा येणार नाही. हेड टेल याच्यामध्ये एक हेड आहे. टेल हेड याच्यामध्ये एक हेड आहे. म्हणजेच एन ऑफ ए किती येईल पहा, 1 2 3 आहेत सॅम्पल पॉईंट्स. आता आपण प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काढून घेऊ. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए किती मिळालं आपल्याला 3 आणि एन ऑफ एस किती मिळालं आपल्याला 4. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए किती मिळाले आपल्याला 3/4. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. क्वेश्चन 2 काय दिलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. या ठिकाणी आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ही इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायची आहेत. पहा सॉल्व करू आपण. प्रथम आपण ही दोन इक्वेशन्स लिहून घेऊ. फर्स्ट इक्वेशन काय आहे, x + y = 4. याला आपण देऊ इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन काय आहे, 2x - y = 2. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी yचा कोएफिशियंट इक्वल आहे. मग आपण काय करू, या दोन्ही इक्वेशन्सची काय करू, ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. या ठिकाणी yचं साईन काय आहे, प्लस आणि मायनस अपोजिट साईन्स आहेत. म्हणजे या दोन्ही इक्वेशनची काय करू आपण, ॲडिशन करू. वी गेट x + y = 4. 2x - y = 2. ॲडिशन करू आपण. x + 2x किती येईल, 3x + y - y कॅन्सल होईल. = 4 + 2 6. देअरफॉर 3x = 6. हा 3 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x = 6/3. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. देअरफॉर x = 2. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 2 मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट x = 2 इन इक्वेशन 1. वी गेट इक्वेशन 1 लिहून घेऊ आपण. इक्वेशन 1 काय आहे, x + y = 4. x + y = 4. यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपण पुट करू. एक्सची व्हॅल्यू 2 पुट करू. 2 + y = 4. हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन काय नाही, म्हणजे प्लस आहे. या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर y = 4 - 2. देअरफॉर y = 4 - 2 2. म्हणजेच आपल्याला सोल्युशन काय मिळालं, x, y = 2, 2. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थर्ड क्वेश्चन पहा आपल्याला काय दिलं आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे आणि हे इक्वेशन आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं आहे. पहा आपण इक्वेशन लिहून घेऊ आणि सॉल्व करू. x² + x - 20 = 0. आता या 20चे आपल्याला असे दोन फॅक्टर्स घ्यायचे आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला -20 मिळालं पाहिजे आणि त्यांची सबट्रॅक्शन किती मिळाली पाहिजे, मिडल टर्म. आता मिडल टर्म काय आहे, +1. 5 × 4 = 20. आता आपल्याला मिडल टर्मचं साईन काय आहे, प्लस. मग आपण ग्रेटर नंबरला प्लस साईन देऊ, स्मॉलर नंबरला मायनस साईन देऊ. आता या दोन्हींची मल्टिप्लिकेशन केली तर -20 येईल आणि यांची जर आपण सबट्रॅक्शन केली तर किती येईल, 5 - 4 1 येईल. आता +x ठिकाणी आपण काय लिहू, +5x - 4x. +5x - 4x - 20 = 0. 2 ग्रुप्स करू आपण. आता यामधून आपण काय कॉमन काढू शकतो पहा, या दोन्हीमधून आपण x कॉमन काढू शकतो. x² मधून x कॉमन घेतला, x राहील. प्लस 5x मधून x कॉमन घेतला, 5 राहील. मायनस आता हे 20 आपण कसं लिहू शकतो, 4 × 5. 4 × 5 = 20. आता यामधून आपण काय कॉमन काढू शकतो, 4 कॉमन काढू शकतो. 4 कॉमन काढला, 4x मधून 4 कॉमन घेतला, x राहील. आता या ठिकाणी मायनस साईन आहे, मग ब्रॅकेटमध्ये साईन चेंज होईल. या ठिकाणी मायनस आहे ते प्लस होईल. आता या 4 × 5 मधून आपण 4 कॉमन घेतला, 5 राहील. = 0. x + 5 x + 5 कॉमन आहे. एका ब्रॅकेटमध्ये आपण x + 5 घेऊ आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण x - 4 घेऊ. = 0. Therefore x + 5 = 0 or x - 4 = 0. हा 5 आपण या साईडला घेऊ. Therefore x = या ठिकाणी 5चं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. x = -5. और आता हा 4 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 4चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 4. म्हणजेच आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या, x = -5 and x = 4. Therefore the roots of the quadratic equations is -5 and 4. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. क्वेश्चन 4 काय दिलं आहे पहा, गिवन AP इज 12, 16, 20, 24 -- फाइंड द 24 टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. आपल्याला या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे आणि आपल्याला 24 टर्म फाइंड करायची आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. द गिवन AP इज 12, 16, 20, 24 --
आता या ठिकाणी एची व्हॅल्यू काय येईल पहा 12. ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म 12. डी इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे 16 मायनस T1 किती आहे 12. 16 मायनस 12 4. डीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4 मिळाली. आणि एन 24 नंबरची टर्म आपल्याला फाइंड करायची आहे म्हणजेच एनची व्हॅल्यू किती येईल 24. या ठिकाणी आपण TNचा फॉर्म्युला यूज करू. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D इज इक्वल टू T24 इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे 12 प्लस N मायनस 1 यांची व्हॅल्यू किती आहे 24 मायनस 1 इंटू D. डीची व्हॅल्यू किती मिळाली 4 इज इक्वल टू 12 प्लस 24 मायनस 1 23 इंटू 4. प्रथम मल्टिप्लिकेशन करू. 12 प्लस 23 4 जार 92 इज इक्वल टू 2 प्लस 2 4 9 प्लस 1 10. म्हणजेच T24 नंबरची टर्म आपल्याला काय मिळाली 104. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे पहा. इफ समेशन ऑफ XI इज इक्वल टू 1265 अँड N इज इक्वल टू 50 देन फाइंड द मीन ऑफ द गिवन डेटा. आता या ठिकाणी आपल्याला समेशन ऑफ XI दिलेले आहे आणि Nची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला मीन फाइंड करायचा आहे. आता मीनचा फॉर्म्युला काय आहे. मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ XI अपॉन N. या ठिकाणी आपल्याला समेशन ऑफ XI दिलेला आहे 1265 अपॉन N म्हणजेच Nची व्हॅल्यू दिलेली आहे 50. भाग घालू आपण या ठिकाणी. 5 10 जार 50 5 2 जार 10 2 राहिले 26 5 5 जार 25 1 राहिला 15 5 3 जार 15 253 डिवाइड 10 म्हणजेच आन्सर काय येईल 25.3. म्हणजेच मीन काय मिळाला आपल्याला 25.3 करायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण. क्वेश्चन 3A काय दिला आहे पहा आपल्याला. कंप्लीट अँड राईट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग. ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिली आहे पहा. श्रीकर बॉट अ लॅपटॉप विथ 10% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राइस. द प्रिंटेड प्राइस ऑफ दॅट लॅपटॉप वॉज ₹50,000. 18% GST वॉज चार्जड ऑन डिस्काउंटेड प्राइस. फाइंड द अमाउंट ऑफ CGST अँड SGST. व्हॉट अमाऊंट डीड श्रीकर पे. आपण सॉल्व करू एक्झाम्पल. सोल्युशन काय दिलेलं आहे पहा. डिस्काउंट 10% ऑफ 50,000. आता 10% ऑफ 50,000 म्हणजेच काय 10% म्हणजेच काय 10/100 इंटू 50,000 किती येईल पहा. या 20 कॅन्सल होतील. 500 प्लस इंटू 10 किती येईल 5000. म्हणजेच या बॉक्समध्ये किती येईल 5000. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लॅपटॉप इज इक्वल टू 50,000 मायनस 5,000. मायनस काय येईल 5,000. डिस्काउंट याच्यामधून काय करावं लागेल मायनस करावं लागेल. 50,000 मायनस 5,000 किती येईल 45,000. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 18%. रेट ऑफ CGST इज इक्वल टू 9%. देअरफॉर CGST इज इक्वल टू 9% ऑफ 45,000. आता 9% म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 9/100. आता कॅल्क्युलेशन करू आपण. 9/100 इंटू 45,000 येईल पहा. या 20 कॅन्सल होतील. 450 इंटू 9 किती येईल पहा. 9 0 जार 0 9 5 जार 45 कॅरीवर 4 9 4 जार 36 प्लस 4 40 म्हणजेच किती मिळालं ₹4050. देअरफॉर SGST इज इक्वल टू ₹4050. CGST आणि SGST इक्वल असतो. CGST ₹4050 मिळाला म्हणजेच SGST देखील किती असणार आहे ₹4050. टोटल अमाऊंट ऑफ लॅपटॉप. आता टोटल अमाऊंट ऑफ लॅपटॉप इज इक्वल टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस CGST प्लस SGST. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 45,000 प्लस CGST 4050 प्लस SGST 4050. या सगळ्याचे ॲडिशन करू आपण. 0 5 + 5 10 0 कॅरी ओव्हर 1 4 + 4 8 8 + 5 13 3 कॅरी ओव्हर 1 4 + 1 5. म्हणजेच आपल्याला आन्सर किती मिळाला 53,100. म्हणजेच या बॉक्समध्ये आन्सर किती येईल ₹53,100. म्हणजेच टोटल अमाऊंट ऑफ लॅपटॉप किती मिळाले आपल्याला ₹53,100. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. सेकंड क्वेश्चन पहा. वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k इज इक्वल टू 0 इज -7/5. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला एक रूट दिलेला आहे -7/5. म्हणजेच आपल्याला mची व्हॅल्यू दिलेली आहे -7/5 आणि आपल्याला kची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा सॉल्व करू आपण ॲक्टिव्हिटी.
सोल्युशन काय दिलेलं आहे पहा. -7/5 इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k = 0. देअरफोर पुट m = -7/5 इन द इक्वेशन. आता या इक्वेशनमध्ये आपण mची व्हॅल्यू -7/5 पुट करू. 5 × m². mची व्हॅल्यू किती आहे -7/5 म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल -7/5 स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे प्लस 2 × mची व्हॅल्यू किती आहे -7/5 म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल -7/5 प्लस k = 0. आता या ठिकाणी काय येईल पहा. 5 × -7/5 स्क्वेअर काय येईल म्हणजेच काय येईल पहा. 5 × -7/5 स्क्वेअर काय येईल 7चा स्क्वेअर 49 5चा स्क्वेअर 25 49/25. आता 5 × 5 5 5 = 25 म्हणजेच आन्सर काय येईल 49/5 म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 49/5. आता या ठिकाणी 7 2 = 14/5 साईन काय येईल -14/5 प्लस k = 0. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हणजेच काय येईल पहा 49 - 14 किती येईल पहा 49 - 14 9 - 4 5 4 - 1 3 35 यांचा आन्सर काय येईल 35/5. 5 1 = 5 5 7 = 35 म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल 7. जर आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर किती मिळेल 7 7 प्लस k = 0. आता हा 7 आपण या साईडला घेऊ आणि प्लस साईन आहे या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. देअरफोर k = -7 म्हणजेच केची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -7. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे पहा. क्वेश्चन 3b काय दिला आहे पहा. सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन 1 काय दिला आहे पहा. 2 नंबर्स डिफर बाय 3. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. आणि आपल्याला 2 नंबर्स फाइंड करायचे आहेत. 2 नंबर्स आपण x अँड y कन्सिडर करू. फर्स्ट कंडिशन काय दिलेले पहा. 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजेच फर्स्ट इक्वेशन काय मिळेल पहा आपल्याला. जर आपण x हा ग्रेटर नंबर कन्सिडर केला आणि y हा स्मॉलर नंबर कन्सिडर केला तर x - y = 3 हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळेल. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. आता आपल्याला काय सांगितलं ट्वाइस द स्मॉलर नंबर कोणता आहे y याचा ट्वाइस म्हणजेच 2 × y किती येईल 2y यांची काय करायची आपल्याला सम. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर कोणता आहे x याचा थ्राइस म्हणजे 3 × x 3x + 2y = 19 म्हणजे आपल्याला इक्वेशन सेकंड मिळेल. आता हे इक्वेशन सॉल्व करून आपण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करू. फर्स्ट इक्वेशन काय मिळालं आपल्याला x - y = 3 आणि सेकंड इक्वेशन काय मिळालं आपल्याला 3x + 2y = 19. आता या ठिकाणी आपण yचा कोएफिशियंट 2 करून घेऊ म्हणजेच इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय 2 टू इक्वेशन 1 वी गेट. आता या फर्स्ट इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 2x - 2y = 3 2 = 6 याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये yचा कोएफिशियंट काय झालेला आहे इक्वल झालेला आहे. आता या ठिकाणी 2yचं साइन काय आहे प्लस या ठिकाणी 2yचं साइन काय आहे मायनस. अपोजिट साइन्स आहेत मग या दोन्ही इक्वेशन्सची काय करू आपण ॲडिशन करू. 3x + 2y = 19. 2x - 2y = 6. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3चे आपण ॲडिशन करू. लिहू आपण या ठिकाणी ॲडिंग इक्वेशन 2 and 3 प्लस 3x + 2x किती येईल 5x 2y कॅन्सल होईल. 19 + 6 25. देअरफॉर 5x = 25. हा 5 आपण या साईडला घेऊ. मल्टिप्लाय आहे या ठिकाणी या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x = 25 डिवाइड 5 5 1 = 5 5 5 = 25. देअरफॉर x = 5. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 5 मिळाली. आता x ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट x = 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 लिहून घेऊ आपण. x - y = 3. x ची व्हॅल्यू किती मिळाली 5 - y = 3. आता हा 5 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन काय नाही म्हणजे प्लस आहे या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. -y = 3 - 5 -y = 3 - 5 किती येईल -2. 5 - 3 2 ग्रेटर नंबरचं साईन मायनस कॅन्सल होईल. y = 2 म्हणजेच y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2. देअरफॉर द रिक्वायर्ड नंबर्स आर 5 and 2. देअरफॉर द रिक्वायर्ड नंबर्स आर 5 and 2. क्वेश्चन सेकंड काय दिला आहे पहा. सचिन इन्व्हेस्टेड सम अमाऊंट इन अ नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम. In the first year, he invested ₹5,000. In the second year, ₹7,000. In the third year, ₹9,000, and so on. Find the total amount that he invested in 12 years.
आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा. सचिनने नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीममध्ये काय केलेलं आहे, अमाऊंट इन्व्हेस्ट केलेले आहे. पहिल्या वर्षी त्याने ₹5,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. सेकंड इयर त्याने ₹7,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि थर्ड इयरला ₹9,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. आणि आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट इन 12 इयर्स फाइंड करायची आहे. म्हणजेच आपल्याला एसएनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. द गिवन सिक्वेन्स इज, फर्स्ट इयरला त्याने ₹5,000 इन्व्हेस्ट केलेत, सेकंड इयरला 7,000 इन्व्हेस्ट केलेत आणि थर्ड इयरला 9,000 इन्व्हेस्ट केलेत अँड सो ऑन. फर्स्ट टर्म काय आहे 5,000, T2 सेकंड टर्म काय आहे 7,000, T3 थर्ड टर्म काय आहे 9,000. कॉमन डिफरन्स काढून घेऊ आपण. D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू 7,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 2,000. T3 मायनस T2 इज इक्वल टू 9,000 मायनस 7,000 इज इक्वल टू 9,000 मायनस 7,000 2,000. म्हणजेच आपल्याला कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट मिळालेला आहे. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज AP. देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. हिअर एची व्हॅल्यू किती आहे पहा. मग फर्स्ट टर्म काय आहे 5,000. कॉमन डिफरन्स किती मिळाला आपल्याला 2,000. आणि आपल्याला एनची व्हॅल्यू दिलेली आहे. 12 इयर्समध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजे एनची व्हॅल्यू किती येईल 12. आता आपण या ठिकाणी एसएनचा फॉर्म्युला यूज करू. यस 12 इज इक्वल टू, यांची व्हॅल्यू किती आहे 12/2 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 5,000 प्लस n-1 यांची व्हॅल्यू किती आहे 12 - 1 इंटू डीची व्हॅल्यू किती आहे 2,000 इज इक्वल टू 2 1 जार 2 2 6 जार 12 6 येईल या ठिकाणी. 2 इंटू 5,000 किती येईल 10,000 प्लस 12 - 1 11 इंटू 2,000 इज इक्वल टू 6. 10,000 प्लस 22,000 किती येईल इज इक्वल टू 6. 10,000 प्लस 11 2 जार 22,000 32,000. 6 इंटू 32,000 किती येईल पहा. 6 इंटू 32,000. 6 2 जार 12 2 कॅरी ओव्हर 1 6 3 जार 18 प्लस 1 19 आणि या 3 0 1 2 3. म्हणजेच आपल्याला 12 इयर्समध्ये किती इन्व्हेस्टमेंट होईल ₹1,92,000. म्हणजेच सचिनने 12 इयर्समध्ये टोटल अमाऊंट किती इन्व्हेस्ट केलेली आहे ₹1,92,000. ॲन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स इज ₹1,92,000. then 3 काय दिलं आहे पहा. देअर आर 6 कार्ड्स इन अ बॉक्स इच बिअरिंग अ नंबर फ्रॉम 0 to 5. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. दॅट फर्स्ट क्वेश्चन काय पहा. द नंबर ऑन द कार्ड ड्रॉन इज अ नॅचरल नंबर आणि द नंबर ऑन द कार्ड ड्रॉन इज अ होल नंबर. पहा सॉल्व करू आपण. टोटल कार्ड्स किती आहेत 6 कार्ड्स आहेत. म्हणजेच आपला सॅम्पल स्पेस काय येईल पहा. यस इज इक्वल टू 0 1 2 3 4 5. 0 to 5 नंबर्स आहेत. म्हणजेच आपला सॅम्पल स्पेस काय येईल 0 1 2 3 4 5. देअरफॉर एन ऑफ एस किती येईल 1 2 3 4 5 6 कार्ड्स आहेत. म्हणजे आपला एन ऑफ एस किती येईल 6. आता आपल्याला इव्हेंट ए काय दिलेला आहे पहा. द नंबर ऑन द कार्ड ड्रॉन इज अ नॅचरल नंबर. म्हणजेच इव्हेंट एमध्ये फेवरेबल आउटकम्स काय येतील पहा. नॅचरल नंबर कोणते आहेत पहा यामध्ये 1 2 3 4 5 हे काय आहेत नॅचरल नंबर्स आहेत. देअरफॉर एन ऑफ ए किती येईल 1 2 3 4 5. आता आपण इव्हेंट एसाठी प्रोबॅबिलिटी काढून घेऊ. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए किती मिळालं 5 अपॉन एन ऑफ एस किती मिळालं 6. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 5 अपॉन 6. आता इव्हेंट बी काय दिलं आहे पहा आपल्याला. द नंबर ऑन द कार्ड ड्रॉन इज अ होल नंबर. आता होल नंबरमध्ये 0 पण येणार आहे. नॅचरल नंबरमध्ये 0 येणार नाही. नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात आणि होल नंबर्स म्हणजे 0 पासून स्टार्ट होणार. 0 1 2 3 4 5. देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा 1 2 3 4 5 6. म्हणजेच एन ऑफ बी किती मिळालं आपल्याला 6 मिळालं. आता आपण प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी काढून घेऊ. पी ऑफ बी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ बी किती मिळालं 6 एन ऑफ एस किती मिळालं 6 6 1 जार 6 6 1 जार 6 1 अपॉन 1. म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी काय मिळाली 1.
अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण. क्वेश्चन 4 काय दिला आहे पहा आपल्याला. ड्रॉ अ हिस्टोग्राम ऑफ द फॉलोइंग. या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला आहे. याच्यामध्ये फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला क्लास म्हणजेच हाईट ऑफ स्टुडंट्स दिलेले आहे आणि सेकंड कॉलममध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत आणि याच्या आधारे आपण हिस्टोग्राम काढून घेऊ. आता या ठिकाणी क्लास कंटिन्युअस आहे, त्यामुळे क्लास कंटिन्युअस करून घेण्याची गरज नाही. हाईट ऑफ स्टुडंट्स म्हणजेच क्लास आपल्याला एक्स ॲक्सिसवरती घ्यायचा आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजेच फ्रिक्वेन्सी आपल्याला वाय ॲक्सिसवरती घ्यायची आहे. आपण प्रॉपर स्केल घेऊन ग्राफ काढून घेऊ. आता या ठिकाणी एक्स ॲक्सिसवरती आपल्याला क्लास घ्यायचा आहे. क्लास काय दिलेला आहे आपल्याला, हाईट ऑफ स्टुडंट्स इन सेंटीमीटर. वाय ॲक्सिसवरती आपल्याला फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. फ्रिक्वेन्सी काय दिली आहे आपल्याला, नंबर ऑफ स्टुडंट्स. आता एक्स ॲक्सिसवरती आपण स्केल काय घेतलेलं आहे पहा, 135, 140, 145, 150, 155. आता यामध्ये कितीचा डिफरन्स आहे पहा, 5चा डिफरन्स आहे. प्रत्येक क्लासमध्ये 5चा डिफरन्स आहे. आणि वाय ॲक्सिसवरती आपण फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे. फ्रिक्वेन्सी आपण 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 अशा प्रकारे घेतलेली आहे. आता यामध्ये 2 फ्रिक्वेन्सीजमध्ये कितीचा डिफरन्स आहे, 2चा डिफरन्स आहे. स्केल लिहून घेऊ आपण. स्केल काय घेतलेला आहे पहा आपण, ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर म्हणजे काय घेतलेलं आहे आपण, 5 सेंटीमीटर. हाईट ऑफ स्टुडंट्स आपल्याला सेंटीमीटर दिलेले आहे, म्हणजेच आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर घेतलेलं आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण 2 स्टुडंट्स घेतलेलं आहे. या ठिकाणी 2चा डिफरन्स आहे, म्हणजेच 1 सेंटीमीटर म्हणजेच आपण 2 स्टुडंट्स घेतलेले आहे. या ठिकाणी 5चा डिफरन्स आहे, म्हणजेच 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण 5 सेंटीमीटर घेतलेलं आहे. तर आपण हिस्टोग्राम काढून घेऊ. फर्स्ट क्लास कोणता आहे आपला, 135, 140 साठी किती आहे, 4. फ्रिक्वेन्सी किती आहे, 4. आता हा फर्स्ट क्लास आपण बेस घेऊ. 135 to 40 फ्रिक्वेन्सी किती आहे, 4. सेकंड क्लास काय, 140 to 145 फ्रिक्वेन्सी किती आहे, 12. सेकंड क्लास 140 to 145 फ्रिक्वेन्सी किती आहे, 12. फ्रिक्वेन्सी किती आहे, 12. थर्ड क्लास काय आहे, 145 to 150 फ्रिक्वेन्सी किती आहे, 16. 145 to 150 फ्रिक्वेन्सी किती आहे, 16. अशा प्रकारे आपल्याला रेक्टँगल्स काढून घ्यायचे आहेत. फोर्थ क्लास कोणता आहे पहा. फोर्थ क्लास कोणता आहे, 150 to 155 फ्रिक्वेन्सी किती आहे, 8. 150 to 155 हा बेस घेऊ आपण. फ्रिक्वेन्सी किती आहे, 8. या ठिकाणी आपल्याला क्रिंक मार्क काढून घ्यायचा आहे. आपला क्लास 0 पासून चालू झालेला नाही, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी क्रिंक मार्क काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हिस्टोग्राम काढायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण. क्वेश्चन 4 काय दिला आहे पहा. सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स ऑफ द फॉलोइंग. The sum of 2 roots of a quadratic equation is 7 and sum of their cubes is 91. Find the equation. आता या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्सच्या 2 रूट्सची सम आपल्याला दिलेली आहे 7 आणि सम ऑफ देअर क्यूब्स आणि त्यांच्या क्यूबची सम दिलेली आहे 91 आणि आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. हा सॉल्व करू आपण. क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा आपल्याला. द सम ऑफ 2 रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा ही 2 रूट्स आहेत, त्यांची सम किती दिलेली आहे आपल्याला 7 आणि सम ऑफ देअर क्यूब्स अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 91 हे दिलेलं आहे आपल्याला. आता आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. जर अल्फा आणि बीटा ही 2 रूट्स असतील क्वाड्रॅटिक इक्वेशनची तर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे आपलं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. का सॉल्व करू आपण. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 91. या ठिकाणी 91 घेऊ आपण. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 7. 7चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 7. 91 इज इक्वल टू 7चा क्यूब. काय पहा 7 7 जार 49. 49 इंटू 7. 7 9 जार 63. 3 कॅरी ओवर 6. 7 4 जार 28. 28 प्लस 6 34 म्हणजेच 343 मायनस 3 इंटू 7 किती येईल 7 3 जार 21
अल्फा इंटू बीटा. हा 343 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 91 मायनस 343 इज इक्वल टू मायनस 21 इंटू अल्फा इंटू बीटा. 343 मायनस 91 किती येईल पहा. 3मधून 1 गेले 2, 14 ते 2 होईल. 14 मायनस 9 5, 252. साईन काय येईल, ग्रेटर नंबरचं साईन मायनस येईल. मायनस 21 अल्फा इंटू बीटा. आता हा 21 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. मायनस 252 डिवाइड मायनस 21 इज इक्वल टू अल्फा बीटा. हा मायनस 21 आपण या साईडला घेतला. तर भाग घालू आपण या ठिकाणी. मायनस मायनस कॅन्सल होईल. 21 1 जार 21, 21 1 जार 21, 4 राहतील. 25 मायनस 21 4 राहतील. 42, 21 2 जार 42. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 12. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 12 मिळाली. देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. आता या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे पहा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 7 एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती मिळाली 12 इज इक्वल टू 0. म्हणजेच रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळालं आपल्याला, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण. क्वेश्चन सेकंड काय दिला आहे पहा आपल्याला. श्रीमती तेजस्विनी परचेस्ड 100 shares of face value ₹80 when the market value is ₹900. She paid brokerage at the rate of 0.5% and 18% GST on brokerage. Find the following. फर्स्ट काय दिलेलं आहे, नेट अमाऊंट पेड फॉर 100 shares. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सम इन्व्हेस्टेड काढायचे आहे. सम इन्व्हेस्टेड काढून घेऊ आपण. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 100 इंटू मार्केट व्हॅल्यू किती दिलेले आहे 900. 100 इंटू 900. 9 1 जार 9 आणि 1 2 3 4 या 4 0 1 2 3 4. म्हणजेच सम इन्व्हेस्टेड किती मिळाले आपल्याला रुपीज 90,000. नेक्स्ट काय विचारलेलं आहे, ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेडवरती आपल्याला ब्रोकरेज काढायचं आहे. ब्रोकरेजचा रेट किती दिलेला आहे पहा 0.5%. ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय येईल 0.5% ऑफ 90,000. 0.5% म्हणजे 0.5 अपॉन 100 इंटू 90,000. या 2 0 कॅन्सल होतील इज इक्वल टू 0.5 इंटू 900 किती येईल पहा. 9 5 जार 45 आणि या 2 0 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट येईल. म्हणजेच आपल्याला ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड किती मिळाला ₹450. त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे, GST पेड ऑन ब्रोकरेज. ब्रोकरेजवरती आपल्याला GST पेड काढायचं आहे. GST पेड ऑन ब्रोकरेज इज इक्वल टू GSTचा रेट किती आहे 18%. 18% ऑफ ब्रोकरेज किती मिळालं आपल्याला ₹450 ऑफ 450 इज इक्वल टू 18% म्हणजेच 18 अपॉन 100 इंटू 450. हा 0 कॅन्सल होईल. 18 अपॉन 10 म्हणजेच किती येईल 1.8 इंटू 45 इज इक्वल टू 18 5 जार 90 0 कॅरी ओव्हर 9 18 4 जार 72 प्लस 9 81 आणि आफ्टर 1 डिजिट पॉईंट येईल. म्हणजेच आपल्याला GST पेड ऑन ब्रोकरेज किती मिळाला ₹81. आता टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. 100 शेअर्ससाठी टोटल अमाऊंट किती पेड करावी लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, सम इन्व्हेस्टेड प्लस ब्रोकरेज प्लस GST करावी लागेल. टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड प्लस ब्रोकरेज प्लस GST. सम इन्व्हेस्टेड किती आहे ₹90,000 प्लस ब्रोकरेज किती आहे ₹450 प्लस GST किती आहे 81. आता या सगळ्याचे आपण ॲडिशन करू. 90,000 प्लस 450 प्लस 81. 0 प्लस 0 प्लस 1 1 8 प्लस 5 13 3 कॅरी ओव्हर 1 4 प्लस 1 5 हा 0 आणि हा 9
इज इक्वल टू ₹90,531. म्हणजेच टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स किती मिळाले आपल्याला? ₹90,531. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण. द फॉलोइंग टेबल शोज द फंड्स कलेक्टेड बाय 105 स्टुडंट्स फॉर फ्लड अफेक्टेड पीपल. फाइंड द मेडियन ऑफ द डेटा. या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे आणि आपल्याला मेडियन फाइंड करायचा आहे. आता आपल्याला याच्यासाठी 3 कॉलम्स तयार करावे लागतील मेडियन फाइंड करण्यासाठी. फर्स्ट कॉलममध्ये काय येईल? क्लास. सेकंड कॉलममध्ये येईल फ्रिक्वेन्सी आणि थर्ड कॉलममध्ये येईल क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. क्लास काय दिलेला आहे आपल्याला? फंड इन रुपीज. आणि फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे? नंबर ऑफ स्टुडंट्स. हा फर्स्ट कॉलम काय असणार आहे? आपला क्लास असणार आहे. सेकंड कॉलम आपला फ्रिक्वेन्सी असणार आहे आणि थर्ड कॉलम आपला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप असणार आहे. आता फर्स्ट फ्रिक्वेन्सी आहे तशी लिहायची. 10 + 37 किती येईल? 47. 47 + 15 किती येईल पहा? 62. 62 + 20 82. 82 + 7 89. 89 + 8 97. 97 + 8 105. अशा प्रकारे आपल्याला 3 कॉलम्स तयार करून घ्यायचे आहेत. आता आपण या सगळ्याची ॲडिशन करून घेऊ. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? FI. समेशन ऑफ FI काढून घेऊ आपण. समेशन ऑफ FI म्हणजेच N. 7 + 5 12. 12 + 7 19. 19 + 8 27. 27 + 8 35. 5 कॅरी ओव्हर 3. 1 + 3 4. 4 + 1 5. 5 + 2 7. 7 + 3 10. म्हणजेच आपल्याला Nची व्हॅल्यू काय मिळाली? टोटल ऑफ फ्रिक्वेन्सीज किती मिळाली? 105. म्हणजेच N/2ची व्हॅल्यू किती येईल? 105/2. भाग घालू आपण. 2 1 = 2. 2 5 = 10. 2 2 = 4. 1 राहिला. 2 5 = 10. 52.5. म्हणजेच आपला मेडियन क्लास कोणता असणार आहे पहा. आता या 52.5च्या जवळचा ग्रेटर नंबर असलेला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती आहे पहा. 52.5च्या जवळचा ग्रेटर नंबर 62. म्हणजे आपला हा 62च्या करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे पहा. 30 to 40. म्हणजे हा आपला मेडियन क्लास असणार आहे. मेडियन क्लासचं लोअर लिमिट काय आहे? 30. फ्रिक्वेन्सी किती आहे? 15. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती घ्यायची? या मेडियन क्लासच्या वरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी ही काय असणार आहे आपली? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. म्हणजेच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे? 47. क्लास इंटरवल किती आहे पहा. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. 40 - 30 10. या ठिकाणी आपण व्हॅल्यू लिहून घेऊ. L इज इक्वल टू लोअर लिमिट किती आहे क्लासचं? 30. N/2ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 52.5. CFची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 47. CF किती मिळालं आपल्याला? 47. फ्रिक्वेन्सी किती आहे? 15. फ्रिक्वेन्सी 15. आणि क्लास इंटरवल किती आहे? 40 - 30 10. आता या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. Lची व्हॅल्यू किती आहे? 30 प्लस N/2. N/2ची व्हॅल्यू किती मिळाली? 52.5 मायनस CFची व्हॅल्यू किती मिळाली? 47 अपॉन Fची व्हॅल्यू किती मिळाली? 15 इंटू क्लास इंटरवल किती आहे? 10 इज इक्वल टू 30 प्लस 52.5 मायनस 47 किती येईल पहा. 52.5 मायनस 47 5 12 4 12 minus 7 5 4 minus 4 0 5.5 upon 15 into 10 is equal to 30 plus 5.5 into 10 किती येईल? 55 येईल अपॉन 15. आता या ठिकाणी भाग घालू आपण. 5 3 = 15. या ठिकाणी 5 1 = 5 5 1 = 5 11 5 = 55 इज इक्वल टू 30 प्लस 11/3 इज इक्वल टू. आता 11/3 किती येते पाहू आपण. 11ला 3ने डिवाइड करू आपण. 3 3 = 9. 11 - 9 2.0. 3 6 = 18. 20 - 18 2 0. 3 6 = 18. म्हणजेच आपल्याला किती मिळालं? 3.66. 30 प्लस 3.66 किंवा 67 लिहू आपण. 3.67. 30 प्लस 3.67 किती येईल पहा. 30 प्लस 3 33.67. म्हणजेच आपल्याला मेडियन किती मिळाला? 33.67. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. अ सर्वे वॉज कंडक्टेड इन द स्कूल. स्टुडंट युजिंग डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट इज गिवन बिलो.
फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड ड्रॉ द पाय डायग्राम. या ठिकाणी आपल्याला मोड ऑफ ट्रान्सपोर्ट दिलेला आहे, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, पाय डायग्राम काढायचे आहे. प्रथम आपल्याला एची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे याची टोटल किती असणार आहे, 100 असणार आहे. टोटल किती असणार आहे, 100 असणार आहे. या सगळ्याचे आपण ॲडिशन करू. 35 + a + 2a + 20 इज इक्वल टू 100. 35 + 20 किती येईल, 55 + a + 2a किती येईल, 3a इज इक्वल टू 100. हा 55 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. 3a इज इक्वल टू 100 - 55 इज इक्वल टू 100 - 55 किती येईल पहा, 45 येईल. 3a इज इक्वल टू 45. हा 3 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर a इज इक्वल टू 45/45 डिवाइड 3. भाग घालू आपण. 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 4 मधून 3 गेला 1, 15, 3 × 5 = 15. देअरफॉर a इज इक्वल टू 15. याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 15 मिळाली. म्हणजेच या ठिकाणी बससाठी पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स किती येईल, 15. आणि रेल्वेसाठी किती आहे, 2a. आता याची व्हॅल्यू 15 मिळाली. 2a म्हणजेच 2 × 15 किती येईल, 30. म्हणजेच रेल्वेने ट्रॅव्हल्स करणाऱ्या स्टुडंटचं पर्सेंटेज किती आहे, 30. आणि बसने ट्रॅव्हल करणाऱ्या स्टुडंट्सचं पर्सेंटेज किती आहे, 15. आता आपण या ठिकाणी सेंट्रल अँगल काढून घेऊ. आपल्याला पाय चार्ट काढण्यासाठी काय करायचे, 3 कॉलम्स तयार करायचे आहेत. फर्स्ट आपल्याला दिलेला आहे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, सेकंड दिलेला आहे आपल्याला पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स, थर्ड आपण सेंट्रल अँगलचा थर्ड कॉलम करायचा आहे. आता सेंट्रल अँगल काढून घेऊ आपण. सेंट्रल अँगलसाठी फॉर्म्युला काय आपला, नंबर ऑफ स्कोअर्स इन अ कंपोनंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स इंटू 360 डिग्री. मग या ठिकाणी बायसिकल चालवणाऱ्या स्टुडंटचं पर्सेंटेज किती आहे, 35 अपॉन टोटल पर्सेंटेज किती आहे, 100 इंटू 360 डिग्री. एका कंपोनंटचा स्कोअर, हा जो एक कंपोनंट आहे याचा स्कोअर किती आहे, 35 अपॉन टोटल स्कोअर किती आहे, 100 इंटू 360 डिग्री. हा 0 कॅन्सल होईल. 2 × 5 = 10, 2 × 1 = 2, 1 राहिला, 2 × 8 = 16, 5 × 1 = 5, 5 × 7 = 35. 18 × 7 किती येईल पहा, 7 × 8 = 56, 6 कॅरी ओव्हर 5, 7 × 1 = 7, 7 + 5 12, 126 डिग्री. ते आपण सेकंड कंपोनंटसाठी सेंट्रल अँगल काढून घेऊ. 15 अपॉन टोटल स्कोअर किती आहे, 100 इंटू 360 डिग्री इज इक्वल टू, हा 0 कॅन्सल होईल. 2 × 5 = 10, 2 × 8 = 16, 5 × 1 = 5, 5 × 3 = 18, 18 इंटू 3 54 डिग्री. 30 अपॉन टोटल स्कोअर 100 इंटू 360 डिग्री इज इक्वल टू, हा 0 कॅन्सल होईल. 2 × 5 = 10, 2 × 18 = 36, 5 × 1 = 5, 5 × 6 = 30. हा 6 आणि 6 इंटू 18, 18 × 6 = 108 डिग्री. आता 20साठी आपण सेंट्रल अँगल काढून घेऊ. 20 अपॉन टोटल स्कोअर किती आहे, 100 इंटू 360 डिग्री इज इक्वल टू, हा 0 कॅन्सल होईल. 2 × 5 = 10, 2 × 18 = 36, 5 × 1 = 5, 5 × 4 = 20, 18 × 4 = 72 डिग्री. सेंट्रल या प्रत्येक ट्रान्सपोर्टसाठी आपण काय केलेलं आहे, सेंट्रल अँगल काढून घेतलेला आहे. आता आपण पाय डायग्राम काढून घेऊ. प्रथम आपण कंपासमध्ये एक सुटेबल रेडियस घेऊन सर्कल काढून घेऊ. आता प्रथम आपण एक रेडियस काढून घेऊ. आता सेंट्रल अँगल फॉर बायसिकल किती मिळाला आपल्याला, 126 डिग्री. तर याच्यावर आपण या रेडियसवरती आपण प्रोटेक्टर ठेवून घ्यायचं आहे. 126 डिग्री अशा प्रकारे आपल्याला लाईन काढून घ्यायची आहे. 126 डिग्री फॉर बायसिकल. नेक्स्ट बससाठी सेंट्रल अँगल किती आहे, 54 डिग्री. आता ही जी आपल्याला रेडियस मिळाली याच्यावरती आपण प्रोटेक्टर ठेवून घेऊ. 54 डिग्री. आता सेंटर आणि हा पॉईंट आपल्याला एका लाईनमध्ये घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला लाईन काढायची आहे. 54 डिग्री फॉर बस. नेक्स्ट रेल्वेसाठी आपल्याला किती अँगल मिळाला, 108 डिग्री. आता या रेडियसवरती आपण प्रोटेक्टर ठेवून घेऊ. 108 डिग्री. आता सेंटर आणि हा पॉईंट एका लाईनमध्ये घेऊन आपण लाईन काढून घेऊ. 108 डिग्री फॉर रेल्वे. आणि रिक्षासाठी सेंट्रल अँगल किती आहे, 72 डिग्री. हा जो राहिलेला पार्ट असणार आहे हा किती असणार आहे, 72 डिग्री फॉर रिक्षा. हा सेंट्रल अँगल आपण चेक करू बरोबर आहे का. तर ही जी रेडियस मिळाली याच्यावरती आपल्याला प्रोटेक्टर ठेवायचं आहे.
आपल्याला 72 डिग्री मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. क्वेश्चन 5 मधील सेकंड क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला. देअर आर सम स्टुडंट्स इन ग्रुप ए अँड ग्रुप बी. इफ वन स्टुडंट गोज फ्रॉम ग्रुप ए टू ग्रुप बी देन द नंबर ऑफ स्टुडंट्स इन बोथ ग्रुप्स इज सेम. काय दिलेलं आहे आपल्याला. ग्रुप ए मध्ये आणि ग्रुप बी मध्ये काही स्टुडंट्स आहेत. ग्रुप ए मधून एक स्टुडंट जर ग्रुप बी मध्ये गेला तर दोन्ही ग्रुपमध्ये स्टुडंट सेम होतात. बट वन स्टुडंट गोज फ्रॉम ग्रुप बी टू ग्रुप ए. पण ग्रुप बी मधून ग्रुप ए मध्ये एक स्टुडंट गेला तर देन द नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप ए बिकम्स ट्वाईस ऑफ ग्रुप बी. ग्रुप ए मधील स्टुडंट्स काय होतात, ग्रुप बी मधील स्टुडंट्सच्या डबल होतात. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच ग्रुप. आणि आपल्याला प्रत्येक ग्रुपमधील स्टुडंट्सची संख्या फाइंड करायची आहे. प्रथम आपण काय करू, ग्रुप ए आणि ग्रुप बी मधील स्टुडंट्स कन्सिडर करू. ग्रुप ए मध्ये आपण एक्स स्टुडंट्स आहेत कन्सिडर करू आणि ग्रुप बी मध्ये आपण वाय स्टुडंट्स आहेत असं कन्सिडर करू आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करू. आपल्याला एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करता येईल. सपोज देअर आर एक्स स्टुडंट्स इन ग्रुप ए अँड वाय स्टुडंट्स इन ग्रुप बी. आपण ग्रुप ए मध्ये एक्स स्टुडंट्स आहेत असं कन्सिडर करू आणि ग्रुप बी मध्ये वाय स्टुडंट्स आहेत असं कन्सिडर करू. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय दिलेले आहे. वन स्टुडंट गोज फ्रॉम ग्रुप ए टू ग्रुप बी. द नंबर ऑफ स्टुडंट्स इन बोथ ग्रुप्स इज सेम. आता ग्रुप ए मध्ये किती स्टुडंट्स आहेत, एक्समधून एक स्टुडंट कमी झाला म्हणजेच x-1. आणि ग्रुप ए मधून ग्रुप बी मध्ये एक स्टुडंट गेला म्हणजेच काय झाला, ग्रुप बी मध्ये ॲड झाला. ग्रुप बी मध्ये किती स्टुडंट्स आहेत, y म्हणजेच y+1. आता हा y आपण या साईडला घेऊ आणि हा -1 या साईडला घेऊ म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळेल पहा. x हा या वायचं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. x - y इज इक्वल टू हा 1, हा या 1चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल म्हणजेच 1+1. देअरफॉर x - y इज इक्वल टू 1 + 1 2. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 1. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय दिली आहे पहा. वन स्टुडंट गोज फ्रॉम ग्रुप बी टू ग्रुप ए. ग्रुप बी मधून ग्रुप ए मध्ये एक स्टुडंट गेलेला आहे म्हणजेच ग्रुप बी मधील एक स्टुडंट कमी झाला आणि ग्रुप ए मध्ये एक स्टुडंट ॲड झाला. मग ग्रुप ए मध्ये किती स्टुडंट्स आहेत, एक्स मध्ये एक 1 ॲड झाला. x+1 इज इक्वल टू ग्रुप बी मधून एक स्टुडंट कमी झाला म्हणजेच y-1. देन द नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप ए बिकम्स ट्वाईस ऑफ ग्रुप बी. मग नंबर ऑफ स्टुडंट्स ग्रुप ए मधील नंबर ऑफ स्टुडंट्स किती झालेले आहेत, ट्वाईस द ग्रुप ऑफ बी. म्हणजेच ग्रुप बी मध्ये किती स्टुडंट्स झालेले आहेत, y-1 याची ट्वाईस म्हणजे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजेच x+1 इज इक्वल टू 2 × y-1. x+1 इज इक्वल टू 2 × y-1 पहा म्हणजेच काय मिळेल. x+1 इज इक्वल टू 2 × y किती येईल, 2y मायनस 2 × 1 किती येईल, 2y - 2. आता हा 1 आपण या साईडला घेऊ आणि हा 2y आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 2yचं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. या ठिकाणी 1चं साईन प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर x हा 2y इकडे आला -2y इज इक्वल टू -2. हा 1 या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल -1. देअरफॉर x - 2y इज इक्वल टू -2 - 1 किती येईल, -3 येईल. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये पहा एक्सचा कोएफिशियंट इक्वल आहे. या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट 1 आहे. या ठिकाणी एक्सचं साईन प्लस आहे, या ठिकाणी एक्सचं साईन प्लस आहे. सेम साईन असेल तर काय करायचं, सबट्रॅक्शन करायची. मग आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची काय करू, सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2 वी गेट. दोन्ही इक्वेशन्स या ठिकाणी मी लिहून घेतलेले आहेत. इक्वेशन काय आहे, x - y इज इक्वल टू 2. सेकंड इक्वेशन काय आहे, x - 2y इज इक्वल टू -3. सबट्रॅक्शन करू आपण. या ठिकाणी साईन चेंज होतील, प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल, या ठिकाणी मायनसचं प्लस होईल. x कॅन्सल होईल. -y + 2y किती येईल, y इज इक्वल टू 2 + 3 किती येईल, 5. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळाली, 5. आता ही y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट y इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, x - y इज इक्वल टू 2. x - y ची व्हॅल्यू किती मिळाली, 5 इज इक्वल टू 2. हा 5 आपण या साईडला घेऊ. 5चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 2 + 5. देअरफॉर x इज इक्वल टू 2 + 5 7. म्हणजेच ग्रुप ए मध्ये किती स्टुडंट्स असणार आहेत, 7 स्टुडंट्स असणार आहेत आणि ग्रुप बी मध्ये किती स्टुडंट्स असणार आहेत, 5 स्टुडंट्स असणार आहेत. आन्सर काय येईल, देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप ए अँड ग्रुप बी आर 7 and 5 रिस्पेक्टिव्हली. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. अशा प्रकारे आपण पेपर सॉल्व्ह केलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.